नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शिवार माझा यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आहे आपण आपल्या स्वराज्य गोट फार्ममध्ये आणि आज आपल्या ह्या शेळ्या, ह्या गावरान शेळ्याची सुरुवात आपण केली होती आणि ह्या गावरान शेळ्याच आपण आज बंदिस्त म्हणून सांभाळत आहे। बरेचशा लोकांचं असं म्हणणं असतं की बंदिस्त ह्या गावरान शेळ्या होत नाही, पण हे सगळं चुकीचं आहे। त्यांना जर जशी तुम्ही सवय पाळाल त्याच पद्धतीनं ह्या गोष्टी घडत असतात, त्यांना ती सवय आपोआप पडते आणि त्याचाच एक रिझल्ट म्हणून आज आपल्यासमोर या सगळ्या शेळ्या आहेत। तर ही सुरुवात जरी आपण 2 वर्षा अगोदर केली, पण सुरुवातीला जरी त्रास गेला, आपण फारच कमी दिवसामध्ये ह्या सगळ्या आपण बंदिस्त करून दाखवल्या आणि बंदिस्त करत असताना त्या सगळ्या आपल्याजवळ गावरान शेळ्या आहे आणि ह्या आता मार्च महिन्यामध्ये व्याणार आहे आणि ह्या व्यायल्या की याच्यापासून जे येणारी पिल्लं आणि आता ह्या 25 प्लस समजा, म्हणजे जवळपास 12 ते 17 पिल्लं आपल्याजवळ आता नवीन येईल आणि ह्या नवीनमधून आपला फॉर्म आता हा वाढणार आहे। त्यासाठी आपण फॉर्मची रचना जी आता आपण सध्या आपल्याला जशा पाहिजे त्या हिशोबाने केली होती, कमी जागेच्या हिशोबानं, आणि ह्या शेळ्या कमी होत्या म्हणून आता ह्या उन्हाळ्यामध्ये ही सगळी रचना थोडी बदल होईलच। पण गावरान शेळीचा जो विषय आहे, तर गावरान शेळी ही बंदिस्त होत नाही अशी एक कमेंट आली होती, त्या कमेंटवरच आजचा विषय आहे। तर गावरान शेळी ही म्हणजे बंदिस्त होतीच, त्यात अजिबात शंका नाही आणि बंदिस्त करण्यासाठी तिला असतो चारा महत्त्वाचा आणि ही चारा लागवड आपण आपल्या शेतामध्ये केलेलीच आहे। तर त्या चाऱ्याचा व्हिडिओसुद्धा आपल्याला नक्कीच लवकर येणार आहे आपल्यासाठी। प्रत्येक चाऱ्याचा व्हिडिओ आपण त्यात कोणकोणता चारा लावला आणि कोणता चारा कोणत्या वेळेस लावला पाहिजे ही सगळी माहिती आपण त्यात आपण देणारच आहोत। तर आता हा आहे आपला ब्रीडर। गावरानीमध्ये हा ब्रीडर खूप चांगला ब्रीडर आपल्याला भेटला। आपण हा ब्रीडर बाहेरून आणला होता आणि आणला तेव्हा तो थोडा छोटा होता आणि त्याच्यापासूनच ह्या बकऱ्या सगळ्या आता फळलेल्या आहे, प्रेग्नंट झालेल्या आहेत आणि मार्चमध्ये 10 तारखेपर्यंत ह्या बकऱ्या आता पूर्ण नवीन पिल्लं देणार। तर बघू शकता त्याची क्वालिटी बघा, शेळी गावरान आहे। बरेचसे लोक बिटल, सोनल, आणखी काही ज्या प्रकारच्या जाती असतात त्यामध्ये काम करतात। आपण चालू केलेलं काम आहे सगळं गावरानमध्ये आणि गावरान करत असताना लोकल मार्केटला याची भरपूर मागणी आहे आणि ह्या मागणीचा विचार करूनच आपण गावरान शेळीपालन हे सुरू केलेलं आहे। बघू शकता खूप छान प्रकारे यांची हेल्थ आणि याला बंदिस्तमध्ये जो आपण चारा लावलेला आहे तो चारा आता पूर्ण यांनी असा पूर्ण खाऊन टाकलेला आहे आणि आता ह्या थोड्या वेळानंतर यांचा आराम करण्याचा काही वेळ झाला की ह्या रवंथ करत बसणार। तर तुम्हीसुद्धा ह्याच पद्धतीनं नियोजन करा आणि बंदिस्त शेळीपालनच करा। जर समजा तुम्ही चराई पद्धतीमध्ये जर विचार करत असाल तर त्यामध्ये भरपूर काही नुकसान होण्याची शक्यता आहे। बंदिस्तमध्ये ह्या गोष्टी होत नाही। बंदिस्तमध्ये तुमचं विशेष लक्ष त्यामध्ये राहते आणि त्यांची हेल्थ चांगली राहते आणि वजन वाढ झाल्यानंतर आपल्याला मिळणारा जो भाव असतो हा खूप चांगला भाव मिळतो वजन वाढल्यानंतर। तर म्हणूनच आणखी काही माहिती लागल्यास कॉमेंट करा, कॉमेंटमध्ये विचारा, त्यावर आपला व्हिडिओ नक्कीच लवकर येईल। तोपर्यंत थांबतो, धन्यवाद।